नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर। काल एक रेवडे इन्सिडंट घडलो। आमचो गोंयचो मंत्री बाब निळकंठ हळर्णकर झाडांनी कवाथें वांटपाक पंचायती कडेन गेल्लो। त्या वेळार कोण तरी एकटो बिल्डर एक फायल पुटअप करिल्लो कन्स्ट्रक्शनाची। तेन्ना गाडी ब्लॉकेजाच्या नांवान एक थंय वाद जालो। वाद तो पुलीस स्टेशना पर्यंत पावलो आनी मंत्र्यान तेजेर ऑफेन्स रजिस्टर करपाक पुलिसांक इन्स्ट्रक्शन दिलें अशें सोशल मिडिया वयल्यान कळटा। त्याच्या नंतर त्या बक्षीन मिडिया कडेन येयलो आनी तिणें आपली बाजू मांडपाचो प्रयत्न केलो। आनी बाजू मांडटा आसतना तिणें कितें सांगलें, प्रकरण सादें असलें आनी जो मंत्री पळय कोण आसा, जेची लायकी ना म्हणटा तो मंत्री पदाचेर रावपाची, जो मनीस लोकांनी निवडून दिलो ते लायकीचो ना म्हणटा तो, काडून ह्या मंत्र्याक म्हणटा बिहायंड द बार घालपाक जावो म्हणटा तो, मुख्यमंत्र्यान अशा मंत्रिमंडळांच्या हेका डिच्चू दिवंक जाय म्हणटा तो, प्रायम मिनिस्टरान दखल घेवंक जाय म्हणटा तो। आता हांव त्या बक्षीक समर्थन करता। कारण कितें जाणा, हे बक्षी, यादव, अरोरा अशे दिल्लीवाले जे गोंयांत येयल्या पळय, हांकां हाडले कोणी? ह्याच राजकारण्यान हाडले। गोंय आमचे विकले कोणी? ह्याच राजकारण्यान सगळे गोंयांत आहा पळय तितके हितून 40 जाणांचे म्हाका दिसता 90% तरी आमदार ह्या लँड डिलिंगान इनवॉल्व आसा। ही सगळे चडशे आहा पळय ते गोंयच्या विधानसभेन ब्रोकरूच आसा। हे राजकीय नेता उरोंक ना। एक राजकीय नेत्यान गोंयांत एक मान सन्मान आसलो एक 30-40 वर्सां पयलीं, तो मान सन्मान ह्या गोंयच्या आमदार आपलो सकयल देंवयल्लो आसा। हेणी रिस्पेक्ट करूंक ना। जर तर सादो एको दिल्लीवालो येवन सांगता गोंयच्या मिनिस्टराक काडांनी भितर घाल म्हणून तुमी चिता हेंच्यांनी आपली लायकी कितें करून दवरल्या ती? कारण कित्याक सांग पळया, हेंकां सगळे ते दिल्लीवाले इकते घेतलेले आहा। तांकां खबर आसा हेंच्या फुड्यान कितें उडयलें काय ना, हे अशें मारून सकयल घालतले म्हणून त्या दिल्लीवाल्याक हांव सॅल्यूट म्हणटा। अशें आजून कांयच जावना। येदा कदाचित इन फ्युचर समज ह्या मंत्री आमदारांक कोण दिल्लीवाल्यान येवन समज मारलो सुद्दां न्हू जाल्यार कोण समर्थन करचें ना। कित्याक ही तेंची कर्मां, गोंयची खरी वाट लायल्या पळय। आज 90% असेंब्लीचे आमदार आसा पळय तेंच्यांनी, राजकारण्यांनी, हेंच्यांनी इज्जत तेंची आपले कडेन त्या दिल्लीवाल्यांक घाण दवरलेल्या फक्त काय ना पैशा खातीर। अरे बाबा, गोंय विध्वंस जावपाचे वाटेर आसा, मात तरी विचार करा रे। वयता आसतना तुमी कितें व्हरतले रे? ज्या गाडयांनी तुमी भोंवताय लक्झरीज, ते टायर्स तुमकां घालून उलपोवचे ना, खंयच्या तरी गटारांचे टायर तुमकां उलपचे पडटले। हे अशें मरण आसा शेवटी मनशाचें। मात तरी मनाचे तनाचे विचार करा रे। तुमची भुरगीं बाळां आसा तशी सर्वसामान्य भुरगीं आसा। जेन्ना काल जो इन्सिडंट घडला ते गोंयचो म्हाका दिसना कोणूच मनीस त्या घटनेचो समर्थन करतले अशें। पण ज्या त्या मनशान दिल्लीवाल्यान डेरिंग दाखयलें, उलोवन दाखयलें कितें म्हणून, ज्या मंत्र्याक काडून भितर घाला म्हणून, हेजो अर्थ तो हेंकां काडीची किंमत दिना। तेणी सांगला आपूण कंप्लेन फायल करतलो म्हणून आनी हें प्रकरण पंतप्रधाना पर्यंत व्हरतलो म्हणून। एक गोंयकारां लक्षांत दवरा, आतां शादूर जाया। हे जे आमचे पॉलिटिकल लिडर आसा ते आमच्या खातीर वावरिना, ते फक्त वावुरता आपली कशी पोटां भरतली आनी सर्वसामान्य लोक कसो मरतलो तो। तांकां गोंयकाराचे देणे घेणे कांयच ना। परत एकदां सांगता, आतां असेंब्ली चालू आसतली, तूं मारल्या सारकें कर, आपूण रडल्या सारको करता, ही नौटंकी म्हणून आतां असेंब्लीन चालू आसतली। सावध जाय गोंयकारांनो आनी ह्या असल्या नीच राजकारणाक बळी पडो नाका। काल जो इन्सिडंट घडला पळय न्हू, तो एक सादो एक उदाहरण आसा। येणाऱ्या काळात परिस्थिती भयानक आसा। तितून आमदार, मंत्री, पंचायतीचे मेंबर, सरपंच तुम्ही सांबाळून रावा। तुमकां एक तरी दिल्लीवाले एक दीस तरी घरांत घुसोवन मारिना न्हू, जाल्यार त्यांची नावां चेंज करा। हे मात तुम्ही शेवटी लक्षांत दवरा।